रात्रीची वेळ होती. घरातील सर्व सदस्य झोपी गेले होते. परंतु वामनरावांना झोप येत नव्हती. वामनरावांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी त्यांना झोप येत नव्हती. आता मनात आणि डोक्यात इतके विचार असतील तर माणूस कसा झोपू शकतो? वामनराव आपल्या पत्नीला म्हणाले, रुक्मिणी, आता मला जास्त सहन होत नाही. आता इथे मी जास्त दिवस थांबू शकत नाही. किती अपेक्षा ठेवल्या होत्या आपण आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून. आणि आता बघ, मुलं आणि मुलं मुलं तर मुलं, सुनांनी सुद्धा आपलं जगणं कठीण केलं आहे. त्यांच्यासोबत शहरात येऊन आपल्यालाही फक्त 1च महिना झाला आहे. पण हा 1 महिना 1 वर्षासारखा वाटत आहे. अरे रुक्मिणी, गावाला आपण कसं तरी करून सुखात जगत होतो ना. शिळी तर शिळी भाकरी खाऊन पोट भरून सुखात जगत होतो. माहीत नाही माझी अक्कल कुठे गहाण ठेवली. मीच मुलांकडून अपेक्षा ठेवली की शहरात जाऊन त्यांच्या घरी ताठमानाने जगेल, नातवंडांसोबत वेळ घालवेल आणि सुनांच्या हातचं चांगलं चुंगलं स्वादिष्ट पदार्थ सुद्धा खायला मिळतील. काय करू, मूर्ख आहे मी. जिभेलाच खूप चटक लागली होती आणि त्यानेच मला दगा दिला. असे म्हणता म्हणता वामनराव आपल्या कपाळावर मारायला लागले आणि मग अश्रू पुसत म्हणाले, माहिती आहे रुक्मिणी, एक क्षण तर मला घर सोडताना माझ्या मनात विचारसुद्धा आला होता की दोन्ही सुना बोलण्यात खूप ताठ आहेत. बोलताना छोट्या मोठ्यांचा आदर करत नाहीत. जर कधी मला त्या उलटसुलट बोलल्या तर कसं मला सहन होईल? बोलता बोलता दम्याचा दम्याचा आजार असणारे वामनराव खोकू लागले. थोडा वेळ खोकत राहिले आणि मग स्वतःला शांत करून परत बोलू लागले. बस रुक्मिणी, क्षणिक सुखाच्या लोभापायी माझ्या आत्मस्वाभिमानाने गुडघे टेकवले आणि मुलांनी एकदाच घरी बोलावल्यावर मी लगेच आनंदाने त्यांच्या घरी शहरात राहायला आलो. या म्हातारपणात नरकापेक्षाही घाण जीवन जगायला. पण रुक्मिणी, आता खूप विचार करून मी एक निर्णय घेतला आहे. आता मी कोणाचाच ऐकणार नाही आणि तू सुद्धा मला इथे थांबण्यासाठी बोलणार नाही. 75 वर्षांचे वामनराव आपल्या स्वर्गवासी पत्नीचा फोटो पाहून बडबड करत होते. कधीपासून ज्या दुःखाला आपल्या हृदयात लपून ठेवलं होतं त्यांनी, आज अश्रूद्वारे डोळ्यातून वाहू लागले होते. म्हणायला तर त्यांचे परिपूर्ण कुटुंब होते. मुलं, सुनं, नातवंड, परंतु सगळे लोक असूनही कोणीच असं नव्हतं जे त्यांच्या मनाला समजून घेऊ शकेल, ज्याला ते आपल्या मनातल्या गोष्ट सांगू शकतील. त्यामुळे ते आपल्या पत्नीच्या फोटोसोबत बोलून आपलं मन हलकं करत होते. त्यांना असं वाटत होतं की जसं काय त्यांची पत्नी पत्नी त्यांचं बोलणं ऐकत आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी त्यांची पत्नी रुक्मिणीबाईंचं निधन झालं होतं. त्या अगोदर वामनराव आपल्या पत्नी रुक्मिणीसोबत गावाला राहत होते आणि शेती करत होते. परंतु गावाला आपल्या मुलांपासून वेगळे राहून सुद्धा दोघे वृद्ध पती पत्नी आपल्या जीवनात खुश होते. ते दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असायचे आणि आपल्या जीवनात सुखी समाधानी होते. त्यांची दोन्ही मुलं शहरात राहत होती. एक दिवस रुक्मिणीबाईंना खूप ताप आला. रात्रीच्या औषधं गोळ्या घेऊन त्या झोपी गेल्या, परंतु सकाळी उठल्याच नाही. आपल्या पत्नीच्या मृत्यूने वामनरावांचे हृदय दुःखाने आणि वेदनेने भरले होते. जसं काय त्यांचा जीवच निघून गेला होता. मुलं आणि सुना आपली औपचारिकता निभावून आपापल्या घरी पुन्हा निघून गेले होते. परंतु गावाला एकटेच राहिले होते ते फक्त वामनराव. 1 ग्लास पाणी सुद्धा कधी उठून प्यायले नव्हते. 1 रुमाल सुद्धा त्यांनी कधी हाताने धुतला नव्हता. आणि आज तेच वामनराव घरातील प्रत्येक काम स्वतः करायला लागले होते. आपले कपडे स्वतः धुवायचे, चुलीवरची भाकरी करायचे. नेहमी चुलीच्या धुरामुळे त्यांना खोकला येत असायचा. कधीतरी जळालेली कच्ची भाकरी करून त्यावर मीठ आणि कांदा कापून टाकायचे आणि कसं तरी करून आपलं पोट भरायचे. परंतु ते सुद्धा स्वादिष्ट जेवण खातच होते. त्यांना त्यांच्या पत्नीच्या हातच्या जेवणाची आठवण येत असायची. तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरून यायचे. त्यांचा एकटेपणा एवढा वाढला होता की आपल्या गेलेल्या पत्नीचा फोटो ते कायम आपल्या सोबत ठेवायचे. जे मनात यायचे ते आपल्या पत्नीला सांगायचे, म्हणायचे. काय गावातील लोक तर त्यांना असे पाहून त्यांची मस्करी करायचे. परंतु शेजारचे काही लोक त्यांच्या अवस्थेला समजून घेत होते. त्यांना माहीत होते की वामनरावांचा हा वेडेपणा नाही तर एकटेपणा आहे, जो त्यांना आतून पोखरून काढत आहे. वामनरावांची अशी अवस्था पाहून त्यांच्या शेजारच्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला आणि त्यांच्या चिंताजनक मनस्थितीबद्दल त्यांनी सांगितले आणि वामनरावांना आपल्यासोबत ठेवायला सांगितले. परंतु म्हाताऱ्या सासऱ्याला आपल्याजवळ ठेवण्यासाठी दोन्ही सुना अजिबात तयार नव्हत्या. परंतु लोक काय म्हणतील या लाजेपोटी त्यांच्या दोन्ही मुलांनी वामनरावांना आपल्यासोबत शहरात आणले आणि वामनराव सुद्धा
स्वादिष्ट जेवण खायचे हे स्वप्न घेऊन आनंदाने आपल्या मुलांबरोबर शहरात आले. दोन्ही मुलांनी ठरवलं की आपल्या वडिलांना ते दोघे एक एक महिना आपल्या जवळ ठेवतील. पहिल्यांदा मोठा मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. नातवंडांसोबत हसत खेळत वेळ खूप आरामात निघून जाईल असा विचार करून वामनरावांना आपल्या मोठ्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप उत्सुकता होती. मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तर ते इकडे तिकडे पाहू लागले की आता त्यांची नातवंड त्यांना भेटायला येतील, त्यांना येऊन बिलगतील, खूप गप्पा मारतील. परंतु खूप वेळ झाला तरी कुणीच आलं नाही. तेव्हा वामनराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बाळा श्री आणि सिया कुठे दिसत नाही, कॉलेजला गेले आहेत का? तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, नाही बाबा, खरं तर ते दोघेही या शहरात राहतच नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे मुंबईमध्ये मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून दिले आहे. आता ते दोघेही तिकडेच राहून त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. ते इथे आमच्यासोबत नाही राहत, महिन्यातून एकदा येऊन जातात. आपल्या मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव चकित झाले आणि विचार करू लागले. आता जमाना किती बदलला आहे. परंतु कदाचित त्यांना अजून एक सरप्राईज मिळणार होतं. काही तास तिथे घालवल्यानंतर वामनरावांना कळाले की त्यांची बहीणबाई म्हणजे सुनेची आईसुद्धा त्यांच्या मुलाच्याच घरी राहत आहे. आपल्या बहीणबाईला आपल्या मुलाच्या घरी पाहून त्यांना थोडं अस्वस्थ जाणवत होतं. असो, कसे तरी करून आपल्या मनाला समजावून ते आपल्या मुलाच्या घरी राहू लागले. मुलाच्या घरी राहून 2 वेळचे जेवण तर त्यांच्या नशिबात होते. परंतु तो आपलेपणा आत्मीयता त्यांच्याजवळ ते तरसत होते. दूरपर्यंत त्यांना कुठेच ते मिळत नव्हतं. त्यांचा मुलगा, सून, बहीणबाई तिघे एकत्र बसून वेगवेगळे पदार्थ खायचे. परंतु वामनरावांना त्यांच्या खोलीत फक्त डाळ भात पोचवला जायचा, कारण मुलाने त्यांना खोलीतून बाहेर निघण्यासाठी नकार दिला होता. मुलगा, सून आणि सुनेची आई यांच्या हसण्याचा, खिदळण्याचा आवाज वामनरावांना त्यांच्या खोलीत यायचा. परंतु वामनरावांना या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवले जात असायचे. आपल्याच मुलाच्या घरी असा त्यांच्यासोबत व्यवहार पाहून आपल्या मनात आपल्या पत्नीसोबत बडबड करायला लागायचे ते. रुक्मिणी, तू कधी उलटी गंगा वाहताना पाहिली आहेस का? इथे बघ, स्वतःचा बाप तर एका क्षणासाठी आपलेपणा आणि जेवणासाठी तरसत आहे, आणि आपला नालायक मुलगा आपल्या सासूला बसून स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालत आहे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत आहे, मज्जा मस्ती करत आहे, आपलेपणा दाखवत आहे. आणि इथे मी काय मागितलं तर सुनबाई कडक आवाजात म्हणते की बाबा, या वयात जेवढं कमी खाल तेवढं चांगलं राहील. पण सुनबाईची आईसुद्धा वृद्ध आहे ना, मग तिला ते सर्व काही खायला घालून ती आजारी पडत नाही का? वारे ईश्वरा, तुझी लीला न्यारीच आहे तुझी लीला. काही दिवस असेच निघून गेले होते. एक दिवस वामनराव आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांना बाहेर येताना पाहून सून आणि तिची आई तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागली. कदाचित त्यांच्या प्रायव्हसीमध्ये अडचण आली होती. तेव्हाच त्यांचा मुलगा घरात आला. तेव्हा वामनराव म्हणाले, बाळा, माझं इथे मन लागत नाही, मला माझ्या छोट्या मुलाकडे घरी नेऊन सोड. कमीत कमी तिथे छोट्या मुलांसोबत माझं मन तर लागेल. वामनरावांचं बोलणे ऐकत त्यांची सूनबाई यांनी तिच्या आईच्या चेहऱ्यावर मोठे मोठे हास्य पसरले. वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलाने त्यांना छोट्या भावाच्या घरी म्हणजे त्यांच्या छोट्या मुलाच्या घरी नेऊन सोडलं. थोड्याफार आशा अपेक्षा घेऊन वामनराव आपल्या छोट्या मुलाच्या घरी आले. परंतु छोटी सुनबाई तर मोठ्या सुनबाईपेक्षा 2 पावलं पुढेच निघाली. सासऱ्याला आपल्या घरी पाहून तिने मोठ्या जाऊबाईंना फोन केला आणि म्हणाली, का ताई, आपला तर एक महिना ठरलं होतं ना, आता तर फक्त 20 दिवस मुश्किलीने गेले आहेत. असा कोणता डोंगर कोसळला की तुम्ही बाबांना 20 दिवसातच आपल्या घरातून घालून दिलं ते? दुसऱ्या बाजूने उत्तर आले माहीत नाही. तेव्हा छोटी सुनबाई पुन्हा म्हणाली, गोष्ट ही आहे तर आम्ही सुद्धा बाबांना फक्त 20च दिवस ठेवणार आहे आणि 21व्या दिवशी तुमच्या घरी पाठवणार. असे बोलत छोट्या सुनबाईने रागाने फोन ठेवून दिला. मोठ्या मुलाच्या सुनेच्या घरी कमीत कमी एक खोली तरी वामनरावांच्या नशिबात होती, जिथे बसून ते आरामात आपल्या फुटक्या नशिबावर अश्रू ढाळत बसायचे. परंतु छोट्या सुनबाईंच्या घरी तर ती खोलीसुद्धा मिळाली नव्हती त्यांना. सुनबाईने आणि मुलाने स्टोअर रूममध्ये वामनरावांना नेऊन टाकले होते आणि मुलांना त्यांच्या मम्मीने बाबांजवळ जायचंच नाही अशी सक्त ताकीद दिली होती. मुले येता जाताना पाहण्यासाठी कधी ते अंगणात येऊन बसायचे, पण तरी ते त्यांना दुरून बघायचे. परंतु कधीच इच्छा असूनही त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते, न त्यांना चांगल्या गोष्टी ऐकू शकत होते. मुले तिथे खेळत असायची, पण त्यांची बाबासोबत बोलण्याची हिंमत कधीच झाली नाही, कारण त्यांना माहीत होते
की जर आपण बाबांसोबत बोललो आणि मम्मीने पाहिलं तर खोलीत जाऊन ते आपल्याला खूप मारेल. वामनराव दुरूनच मुलांना खेळताना पाहायचे आणि त्यांची मज्जा मस्ती पाहून खुश व्हायचे. एक दिवस वामनराव बाहेर येऊन कॉटवर बसले होते तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला. छोटी सुनबाई आपल्या पतीला म्हणत होती, ऐका ना, माझ्याजवळ 500ची फाटलेली जुनी नोट आहे. भाजीवाला दूधवाला कोणीच या नोटेला घ्यायला तयार नाही. एक काम करा, तुम्हीच हिला चालवा. त्याच्या बदल्यात मला एक चांगली कोरी नोट द्या. आज मला माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीला जायचं आहे. वामनरावांना सवय होती कुठे काही चुकीचं होतं ना दिसले तर ते बोलायचं. मुलगा गेल्यानंतर ते सुनबाईला समजावत म्हणाले की सुनबाई, मुलं खूपच मस्ती करतात. आपल्या मैत्रिणींकडे इकडे तिकडे फिरण्याऐवजी थोडं मुलांवर लक्ष देत जा अगं. या वयात मुलांना आईची सगळ्यात जास्त गरज असते. वामनरावाचे हे शब्द छोट्या सुनबाईला खूप टोचले. ती रागाने चिडून म्हणाली, अच्छा, तुम्हाला काय वाटतं मी पूर्ण दिवस उन्हाळक्या करत फिरते का? बाहेर जाऊ नको का? मग तुमच्या खोकल्याचा आवाज दिवसभर ऐकत बसू का मी घरात इथे बसून? आणि तसे आमची मुलं खूप समजूतदार आहेत. तुम्ही त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. छोट्या सुनबाईच्या तोंडून असे बोलणे ऐकल्यानंतर वामनरावांना असे वाटले की जसे काही ती सून नसून एक ज्वालामुखीच आहे, जी धडाधड त्यांच्यावर आगच टाकत आहे. वयच महत्त्वाचं आहे, जे चांगल्या चांगल्यांना आपल्यासमोर गुडघे टेकवायला मजबूर करते. कधीकडे असा काळ होता की जेव्हा माझ्यासमोर कोणाचीच आवाज चढवून बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि आज अशी वेळ आली आहे की कालच्या आलेल्या सुनांनी माझी इज्जत काढून आपल्या पायाखाली चिरडली आहे. आणि मुलं तर इतकी नालायक आहेत की त्यांना आपल्या बायकोच्या चाकरीशिवाय दुसरं कोणतंच काम नाही आहे. हा म्हातारा बाप त्यांच्या जीवनात जसा काही नाहीच आहे. विचार करता करता रडून रडून वृद्ध झालेल्या डोळ्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. अपमानाचे अश्रू पिऊन ते आपल्या अंथरुणावर शांत पडून राहिले. मग रडत रडत आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून बोलू लागले, रुक्मिणी, मला का नाही नेलं तुझ्यासोबत? मला या म्हातारपणात असं कष्ट सहन करण्यासाठी सोडून तू निघून गेलीस. ज्या मुलांना सदा सुखी राहा, आयुष्यमान भव असे आशीर्वाद देताना आपण दोघे कधी थकत नव्हतो, आज त्याच मुलांसाठीच तोंडातून शाप निघत आहेत. नालायकसारखे शब्द तोंडातून येतच राहून. ज्या मुलांना इतक्या कष्टाने सांभाळलं, समाजामध्ये उठायला बसायला शिकवलं, आज तीच मुलं आपल्या जन्मदात्याची कदर करत नाहीत. तसे तर लोकांच्या व्यवहाराला पाहून मी माझे तोंड शांतच ठेवतो, पण कधीतरी चुकून कोणत्याही गोष्टीवरून सल्ला देऊन बसतो तर ते म्हणतात की बाबा, तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला काहीच समजत नाही. रुक्मिणी, तुला खरं सांगू का? मन तर करते की एक जोरात कानाखाली मारू, पण काय करू? शांत बसल्यातच भलाई आहे. हाच विचार करून कसं तरी स्वतःला थांबवतो. अहो, तुम्ही तुमचं मन छोटे करू नका. ती तर मुलं आहेत, चुकी तर कळणारच ना, पण तुम्ही तर समजूतदारपणा दाखवा. हा विचार करा की कमीत कमी वेळेचे जेवण तरी तुम्हाला देतात ते. आता उगाच काहीतरी विचार करून टेन्शन घेऊ नका. वामनरावांना असे वाटले की जशी काही त्यांची पत्नी रुक्मिणी त्यांना समजावत आहे. नाही रुक्मिणी, मला तुझ्यासोबत घेऊन चल. बोलता बोलता वामनराव झोपेतच बडबड करू लागले आणि अचानकच ते जागे झाले. घामाने ओलचिंब झालेले वामनरावांनी आपल्या चारही बाजूला बघितले, परंतु रुक्मिणी त्यांना कुठेच दिसली नाही. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेव्हा त्यांनी ठरवले की आता आपल्या घरी गावाला जाणेच योग्य आहे. आपल्या जुन्या बॅगेत आपले कपडे ठेवले आणि तयार होऊन ते बाहेर आले. मुलगा आणि सून त्यांचे हे हैराण होऊन पाहू लागले त्यांना. परंतु ते काय विचारतील या अगोदरच वामनराव स्वतः म्हणाले, बाळा, मला आता इथे राहण्याची इच्छा नाही. तू मला स्टेशनवर सोडून येतोस का? पुढे मी स्वतः जाईल माझं मी. हे बोलणं ऐकून छोट्या सुनबाईच्या चेहऱ्यावर चमक आली आणि ती आनंदाने म्हणाली, हा, मी तर पहिल्यापासून म्हणत होते की बाबांचं इथे मन लागणार नाही, त्यांना करमणार नाही इकडे. त्यांना तर आपलं गावच चांगलं वाटतं. सुरुवातीपासूनच तिकडे राहत आले आहेत ना ते. मग आपल्या पतीकडे बघून म्हणाली, अरे, अजून तुम्ही इथपर्यंत इथे उभे आहेत का? ऐकलं नाही का बाबांनी काय सांगितलं आहे ते? लवकर त्यांना स्टेशनवर सोडून या. मग तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचं आहे ना? असं बोलून छोटी सुनबाई आपल्या किचनमध्ये निघून गेली. इकडे आपल्या बायकोच्या आज्ञेचे पालन करून जेव्हा वामनरावांचा छोटा मुलगा त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला आला तेव्हा आपल्या खिशातून 500ची नोट काढत म्हणाला, बाबा, हे पैसे तुमच्याकडे ठेवा, रस्त्यात तुम्हाला उपयोगी पडतील. वामनरावांनी ध्यान देऊन पाहिले तर तीच फाटलेली जुनी नोट होती.
जी ना दूधवाल्याने घेतली होती ना भाजीवाल्याने घेतली होती. ती नोट त्यांनी वामनरावांनी कधी आपल्या मुलाकडे बघायचे तर कधी मळालेल्या फाटलेल्या नोटेकडे बघत होते. एक वेळ तर त्यांच्या मनात आलं की पुन्हा ती नोट आपल्या मुलाच्या हातात द्यावी आणि त्याला म्हणावं की त्या नोटेला तू तुझ्याजवळच ठेव. तुझ्या उपकाराशिवाय तुझा बाप घरी जाऊ शकतो. परंतु वामनराव बोलायच्या अगोदरच त्यांचा मुलगा म्हणाला, ते काय आहे ना बाबा, शहरात महागाई जास्त आहे आणि पगार कमी, त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव आपल्या रागाच्या ज्वालामुखीला मनातल्या मनात दाबत म्हणाले, बाळा, जेव्हा तुमच्या दोघांचं ॲडमिशन चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केलं होतं ना, त्यावेळी मी खूप मुश्किलीने 3,000 महिना कमवू शकत होतो. फक्त तुझ्या शिक्षणावरच 1,000 रुपये खर्च होत होते. त्यावेळीसुद्धा खूप महागाई होती रे. जेव्हा तुम्ही दोघं आपल्या मित्रांच्या चांगल्या खेळण्याकडे आणि कपड्यांकडे पाहून माझ्याकडे डिमांड करत होते, माझ्याकडे त्या वस्तू मागत होते, तेव्हा तर मी तुमच्या सगळ्या इच्छा बरोबर पूर्ण करत होतो. तुम्ही एक वस्तू मागायचा तर मी 2 वस्तू आणून तुम्हाला देत होतो. असो त्यावेळीची गोष्ट आहे ती. एक खोल श्वास घेत वामनराव म्हणाले होते. परंतु त्यांचा मुलगा ट्रेनमध्ये खाली उतरला होता आणि ट्रेन हळूहळू पुढे जायला लागली होती. वामनराव जेव्हा आपल्या गावी पोहोचले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आपल्या रुमालाने घाम पुसत ते आपल्या कॉटवर पडले घरी आल्यावर. आहा, किती शांती आहे इथे. परंतु पुन्हा एकदा ती धूर निघत असलेली चूल आणि पुन्हा एकदा तोच एकटेपणा. परंतु तरीही ते या गोष्टीमुळे संतुष्ट होते की कोणाचेच कडू बोलणे न ऐकता आरामात आता शांततेत भाकरी खाता येईल. कधी मन करायचे तेव्हा भूक मिटवण्यासाठी भाकरी करायचे, नाहीतर उदास मनाने कॉटवर पडून राहायचे. हळूहळू त्यांचं शरीर आता साथ कमी देऊ लागले होते त्यांना आणि त्यांची तब्येतही खराब राहू लागली होती. कधीकधी शेजारचे लोक त्यांना भेटायला येत होते, तेव्हा त्यांना औषध पाणी वगैरे देऊन ते निघून जायचे. दमा या आजारामुळे त्यांची अवस्था खूप अजूनच बिघडली होती. तेव्हा अशक्त मनामुळे ते भाकरी चुलीवर बनवू शकत नव्हते. वामनराव उपाशी कॉटवर तसेच पडून राहायचे. शेजारच्यांनी मुलांना फोन लावून वामनरावांच्या तब्येतीविषयी सांगितले, परंतु आपल्या कुटुंबात मस्त असणाऱ्या मुलांना वडिलांना भेटायला येण्याची आवश्यकता जाणवलीच नाही. उपाशी राहिल्यामुळे वामनरावांची अवस्था अजूनच दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता तर गावातल्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी त्यांची तब्येतीविषयी बातमी मुलांना देणं बंद केली. कारण मुलांनी तर जसं काय ठरवलं होते की आपल्या वडिलांचे शेवटचेच दर्शन करायला गावाला येणार आहेत ते म्हणून. कारण ते कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ते नातेवाईकांना देत नव्हते. आणि मग एक दिवस वामनरावांची तब्येत एवढी बिघडली की त्यांनी अंथरूणच पकडले. त्यांना उठायला, बसायला, बोलायलाही खूप त्रास होऊ लागला. शेजारच्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि बातमी दिली की त्यांच्या वडिलांची हालत आता खूपच गंभीर झाली आहे. जर ते आता लवकर आले तरच त्यांना शेवटचे ते भेटू शकतील. एवढं ऐकल्यानंतर दोन्ही सुनांना आनंद झाला होता की चला आता कायमचा हा त्रास नाहीसा होईल. नाहीतर कधी खोकला, तर कधी ताप, कधी इकडं दुखायचं तर कधी तिकडं दुखायचं. इथे आपण आपल्या जीवनात पहिल्यापासूनच खूप व्यस्त आहोत. मग आपल्याला बाबांसाठी वेळच नाही आहे. मग त्यांची सेवा करणार कोण? सेवा करणार त्या कॉटवर पडलेल्या म्हाताऱ्या बापाची कोण सेवा करणार? दोन्ही सुना आपापल्या पतीसोबत गावाला पोहोचल्या आणि घरात प्रवेश करता दोघींच्या चेहऱ्यावर एक एक संताप आणि चिंता दिसू लागली. त्या दोघी जोरजोरात रडून आपल्या पदराने डोळे पुसत होत्या की जसं की आपले सासरे गेल्यानंतर त्यांच्या जीवनात भूकंप आला आहे. परंतु गावातल्या आणि आजूबाजूच्या लोकांना सगळं माहीत होतं की ज्या म्हाताऱ्या सासऱ्याला देवता मानण्याचा देखावा करत त्या दोघी मोठमोठ्यानं रडून सगळं घर डोक्यावर घेत आहेत. त्या सासऱ्याला त्या दोघींनी 2 वेळची इज्जतची भाकरीसुद्धा कधी दिली नसेल की कधी नाश्ता जेवण वेळेवर दिला असेल. 2 तास रडण्याचा देखावा केल्यानंतर जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा आपल्यासोबत आणलेल्या वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू, चिप्स, आईस्क्रीम आणि सँडविच खाण्यासाठी एका खोलीत त्या निघून गेल्या. लपून छपून आणलेलं आपलं त्या वस्तू तर खाऊन ते पोट भराईत असायच्या आणि पुन्हा बाहेर यायच्या, तोच खोटावा देखावा करण्यासाठी. वामनराव त्या कॉटवर शांत पडले होते. खरं तर ते उठू किंवा बोलू शकत नव्हते, परंतु सगळं काही पाहू शकत होते आणि समजू शकत होते. वृद्धावस्थेच्या त्रासाला ते आज खूप आतून जाणवू शकत होते की कशा प्रकारे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन माणसाची स्थिती रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडासारखी अस्तित्वहीन होऊन जाते. अचानक रक्ताची नातीसुद्धा परकी होऊन जातात. आजारी पडलेल्या वामनरावांना पाहण्यासाठी शेजारचे आणि नातेवाईक सकाळपासूनच ये जा करत होते. जसं कुणी घरामध्ये यायचे तेव्हा लगेच मुलांचे आणि सुनांचे चेहरे लटकायचे. मोठा मुलगा म्हणू लागायचा,
काय सांगायचं आहे, त्यांची आता जाण्याची वेळ झाली आहे. जास्त टेन्शन घेऊन काही फायदा नाही आहे. नाहीतर आम्हाला तरी कुठे नोकरीतून एवढा वेळ मिळतो. दादा मी तर म्हणतो की वेळेवर बाबांना जमिनीवर सुद्धा झोपायला कुणाला कधी बोलवणं येईल. छोट्या मुलाने असं म्हटल्यावर दोन्ही सुना जोरजोरात अशा रडू लागल्या की त्यांचे सासरे खरंच देवाघरीच निघून गेले आहेत. खूप शांतपणे वामनराव आपल्या सुनांची ही नाटकं पाहत होते. म्हाताऱ्या बापाला जमिनीवर झोपवले गेले तेव्हा पाहता पाहता पूर्ण गाव गोळा झाला. मोठी सून बाबांचे पाय चिपत होती तर छोटी सून गीतापाठ करायला बसली होती. बापासाठी दोन्ही मुलांनी मैतीचे सामान मागवले, परंतु वामनराव जसेचे तसे पडून होते. संध्याकाळ झाली तरी सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. मग दोन्ही मुलांनी सुना जे आत्तापर्यंत चांगलं बनायचं नाटक करत होते, सगळे लोक गेल्यानंतर आपल्या खऱ्या रूपात उतरले. छोटी सून म्हणाली, ताई तुम्हाला काय वाटते, कधी मुक्ती मिळेल बाबांना? तेव्हा मोठी सून एक खोल श्वास सोडत म्हणाली, काय माहिती, बाबांना मुक्ती मिळाली म्हणजे आपण वाटण्या करून आपापल्या घरी जाऊ शकलो असतो. तेव्हा छोटी सून म्हणाली, पण ताई मी तुम्हाला आत्ताच सांगते की जो आईचा मोठा हार आहे तो मी ठेवणार आहे. मला तर तो पहिल्यापासून खूपच आवडायचा. केव्हापासून वाट पाहत होते की त्या हाराला घालण्याची कधी संधी मिळेल मला. शेवटी ती वेळ आली आहे. तेव्हा मोठी सून म्हणाली, अच्छा, जर तुला तो हार हवा असेल तर आईचे ते मोठे कंगन माझे झाले. त्यांना विकून मी माझ्यासाठी नवीन डिझाईनचे कंगन बनवून घेईल. तुला माहिती आहे का, मी कंगनची डिझाईनसुद्धा पसंत करून ठेवली आहे. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून वामनरावांचे हृदय रडत होते. त्यांचं मन म्हणत होते की ओरडून ओरडून सर्व गाव गोळा करावा आणि आपल्या मुलांच्या आणि सुनांचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणावा. परंतु शरीरात त्राणच कुठे शिल्लक होता की काहीतरी बोलू शकतील ते. आपल्या वडिलांजवळ बसून मुलं आणि सुना गप्पा मारायला लागले. मोठा मुलगा म्हणाला, अरे खूप दिवसापासून आपल्या घरात मोठा कार्यक्रम झाला नाही, पण बाबांच्या मृत्यूनंतर आपण गाववाल्यांना दाखवू की आपण सुद्धा कोणापेक्षाही काही कमी नाही आहेत. बाबांचा तेरावा खूप धूमधडाक्यात साजरा करू आपण. त्यांच्या तेरावाला वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवू. इतके पदार्थ ठेवू की लोक खाऊन थकून जातील. पुरी भाजी, छोले भटोरे, पनीरची भाजी, सोबतच गोड मध्ये मूग डाळीचा हलवा, गुलाबजामुन आणि रसमलाईसुद्धा ठेवू. रसमलाई तर बाबांना खूप आवडत होती. एवढ्या पदार्थांची नावं ऐकूनच वामनरावांच्या तोंडाला पाणी सुटले. मनात एक विचार आला की या लोकांनी माझा तेरावा मी जिवंत असतानाच का नाही केला? मी सुद्धा पोट भरून खाल्ले असते तर जिवंत असतानाच माझ्या आत्म्याला शांती तरी मिळाली असती. या पदार्थांच्या चवीसाठी माहीत नाही किती दिवसापासून वामनराव तरसत होते. रसमलाईच्या चवीला आठवताच एकाएकी त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर निघाली. हे बघताच छोटी सून आनंदाने म्हणाली, अरे बघा, आता तर बाबांच्या तोंडातून लाळही बाहेर यायला लागली आहे. आणि वडीलधारी माणसं म्हणतात की जेव्हा मृत्यूशयावर असणाऱ्या माणसाच्या तोंडातून लाळ पडायला लागली तर समजायचं की शेवटची वेळ जवळ आली आहे. आता तर खूपच आतुरतेने मुलांनी सुना वामनरावांच्या मृत्यूचीच वाट पाहू लागले. परंतु 3 दिवस असेच निघून गेले. आता दोन्ही मुलं अंदाज लावू लागले की शेवटी बाबांचा आत्मा कशात अडकला आहे. आपण सगळे लोक हे तर इथेच आहोत, मग बाबांना कुणाला भेटण्याची इच्छा आहे, जे जीव सोडायचं नावच घेत नाही आहेत. तेव्हा गावातले सगळे मोठे थोर माणसं सगळे गाव मानत होते की वामनरावांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी आले. तेव्हा मुलं त्यांना म्हणाली, काका समजतच नाही की बाबांचा जीव कशात अडकला आहे. तेव्हा ते वडीलधारी माणूस म्हणाले, बाळा, कधी कधी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे जीव जात नाही. तू एक काम कर, आपल्या वडिलांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खायला दे. होऊ शकते की तेच खाण्याची इच्छा त्यांच्या मनात राहिली असेल. दोन्ही सुना पटकन उठल्या आणि किचनमध्ये जाऊन चुलीवर गावरान तुपातला शिरा बनवला. जशा त्या गावरान तुपातला शिरा घेऊन बाहेर आल्या तेव्हा शिऱ्याचा वास घेऊन त्यांच्या मनाला शांती मिळाली होती. मोठ्या मुलाने एका चमच्याने थोडासा शिरा त्यांच्या तोंडात दिला. तेव्हा वामनराव खूप आनंदाने तो शिरा खाऊ लागले. दोन्ही मुलं आणि सुना त्यांना आवडीने शिरा खाताना बघून हैराण झाले होते. बघता बघता संपूर्ण शिरा संपला. परंतु सासऱ्यांच्या मृत्यूची वाट बघणाऱ्या सुनांची सहनशक्ती आता संपू लागली होती. छोटी सून म्हणाली, मी तर माझे सामान पॅक करत आहे. आता आपण जास्त दिवस इथे थांबू शकत नाही. आपण एवढे रिकाम टेकडे थोडेच आहोत की कोणाच्या मृत्यूची वाट बघत आपला वेळ घालवत बसायला. तेव्हा मोठी सून रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, हा रिकाम टेकडे तर आम्ही आहोत ना, आम्हाला काही कामं थोडी तोच आहेत का? बाबांचा टेका फक्त आम्हीच उचलला आहे का? पूर्ण 20 दिवस सेवा केली होती आम्ही बाबांची. तू तर फक्त 1 आठवडासुद्धा सांभाळू शकली नाहीस. दोन्ही जाऊबाईमध्ये जबरदस्त भांडणं चालू झाली. सुनांसोबत मुलंसुद्धा भांडणात उतरली. मग तर असे तांडव चालू झाले की पूर्ण गावाने त्याचा तमाशाच बघितला.
काही गावातले थोर वडीलधारे माणसांनी त्यांना समजावले की थोडी तरी लाज बाळगा. तुमचा म्हातारा बाप मृत्यूशय्येवर पडलेला आहे आणि तुम्ही लोक त्यांच्यासमोरच असं भांडणं करत आहात. या अशावेळी तुम्हाला अशी गोष्टी बोलणं शोभा देतं का? परंतु त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. कसली लाज न बाळगता त्यांनी भांडणं तशीच चालू ठेवली आणि जोरजोरात भांडू लागले. आणि इकडे थोडंसं जेवण पोटात गेलं तर वामनरावांच्या शरीरात जीव परत थोडासा यायला लागला होता. त्यांचे शरीर थोडेसे हालू लागले आणि बोलायला सुद्धा त्यांच्यात ताकद येऊ लागली. हे बघून तर मुलं आणि सुनांची शुद्धच हार उडाली. टेन्शनमध्ये येऊन ते विचार करू लागले की आता काय करायचं. असो, जशी तशी करून रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. तेव्हा मोठ्या मुलाने बाबांना दुधाबरोबर 2 ब्रेड खायला घातले. छान नाश्ता करून ते सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी मग तयार झाले. मग गावातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने समजावले की तुमच्या आईवडिलांमुळेच तुम्ही आज एका उंच स्थानावर पोहोचले आहात. आता तुमचे वडीलसुद्धा तुमची जबाबदारी आहे. वृद्ध आईवडिलांची सेवा करणे मुलांचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा. त्या वडीलधाऱ्या माणसाचे बोलणे ऐकून छोटी सून आपल्या पतीला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि तोंड वाकडं करत म्हणाली, माझं हे बोलणं कान देऊन नक्की ऐका. तुम्ही तुमच्या बापाला सोबत ठेवण्यासाठी अजिबात तयार होऊ नका. ते तर आता अंथरुणावर पडलेले आहेत आणि मी त्यांची घाण काढू शकणार नाही. आणि मागच्या वेळेसारखं त्यांना घेऊन जाण्याची चुकी केली तर माझ्यासारखं कोणीच वाईट होणार नाही बघा. मोठ्या सुनेने सुद्धा आपल्या पतीच्या कानात हळूच सांगितले की कोणतेही कारण नसताना संकट अंगावर ओढून घेण्याची काहीच गरज नाही आहे. माझ्याकडून तुमच्या बापाची सेवा काही होणार नाही. जेव्हा म्हाताऱ्या बापाला सोबत घेऊन जाण्यासाठी आता दोन्ही मुलं आनाकानी करू लागली तेव्हा हे सगळं पाहून वामनरावांचे डोळे भरून आले. हात जोडून आपल्या मुलांना आणि सुनांना क्षीण आवाजात ते म्हणाले, तुम्ही लोक आपल्या घरी जाऊ शकता. मी इथे कसा राहू हे मी माझं स्वतःचं बघून घेईन. वडिलांनी एवढं म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांनी आपापले सामान उचलले आणि चुपचाप निघून गेले. आणि शेवटी 5 दिवसांपासून चालत असलेल्या मुलं आणि सुनांचा नाटकांचा अंत झाला. 1-2 दिवसानंतर वामनरावांची हालत पहिल्यापेक्षा चांगली सुधारली. परंतु आता ते गंभीर विचारात बुडाले होते. पुन्हा पुन्हा आपल्या पत्नीच्या पोटाला विचारत असायचे, ही आपलीच मुलं आहेत का? जर मुलं अशी असतात तर आपण निपुत्रिक असतो तर चांगलं झालं असतं. हीच मुलं होती ज्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कधीच मागं हटलो नाही. मुलांना सांभाळण्यासाठी आपण कुठे कमी पडलो ग? मुलांसाठी वर्षानुवर्ष स्वतः सगळीकडे झुकलो, पण कठीण परिस्थितीतसुद्धा मुलांना एका क्षणासाठी सुद्धा जाणून दिलं नाही की आज त्याच मुलांनी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या लवकर मी जिवंत असताना घरी मैतीचे सामान आणून ठेवले आहे. माझ्या मरण्याची ते वाट पाहत होते सगळेचे सगळे. आणि जेव्हा त्यांच्या आशेवर पाणी फिरले तेव्हा मला अनाथ करून जाण्यासाठी एक क्षणसुद्धा त्यांनी विचार केला नाही. आपल्याच मुलांनी वृद्धावस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या स्वाभिमानाला इतकी ठेच पोहोचवली आहे की मी जिवंत असताना स्वतःला मेलेलं समजत आहे. असा विचार करता करता त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी गावच्या सरपंचांना बोलवले आणि आपला निर्णय सांगताना त्यांना पुढच्या गोष्टींबद्दल सांगितले. वामनरावांचे बोलणे ऐकून सरपंच खूप हैराण झाले. ते म्हणाले, परंतु वामनराव, असा निर्णय घेण्याअगोदर पुन्हा एकदा तुम्ही चांगला विचार करा. तेव्हा वामनराव म्हणाले, खूप विचार करून आणि मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. आपल्याच मुलांच्या उपेक्षेमुळे मला पूर्णपणे असे संपवले आहे की माझ्याजवळ याशिवाय कोणताच रस्ता राहिला नाही. ठीक आहे, जसे तुमची मर्जी, सरपंच नाराज होत म्हणाले. वामनरावने पुढच्या 2 दिवसात आपल्या निर्णयाला व्यावहारिक रूपात बदलले आणि त्यानंतर अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन एक वृद्धाश्रममध्ये राहण्यासाठी ते निघून गेले. पूर्ण 6 महिने असेच निघून गेले आणि एक दिवस गावच्या सरपंचाने दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली आहे. वडिलांचे घर, जमीन आणि संपत्तीच्या वाटणीमध्ये दोन्ही मुलांच्या हिस्स्यात काय काय येईल याचा निर्णय दोन्ही मुलांनी पहिलाच आपापसात घेतला होता. वाटणीच्या पूर्ण तयारीत दोन्ही मुलं आणि सुना गावात पोहोचली. खोटे अश्रू ढाळत मुलांनी वडिलांच्या शरीराला अग्निडाग दिला आणि जेव्हा घरी पोहोचले तेव्हा शेजारचे आणि नातेवाईक जाण्याची वाट न पाहता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी सगळ्यांपासून नजर चोरून वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडला. असे करताना त्या चोरांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरले होते. दोन्ही मुलांनी नोटांचे बंडल आपल्या डोळ्यासमोर नाचताना दिसत होते, तर इकडे दोन्ही सुना आपल्या डोळ्यासमोर आपल्या सासूबाईंचे दागिने, सोन्याचे दागिने पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचे कपाट खोलून ज्याच्यातून 2 जुन्या पेट्या काढल्या, ज्यामध्ये त्यांच्या आईचे दागिने आणि शेतीचे कागदपत्र ठेवले जात होते. त्या पेटींना कुलूप लावलेले होते.
पण इकडे तिकडे शोधल्यानंतर त्या पेटीच्या चाव्यासुद्धा त्यांना मिळाल्या. खूपच आनंदाने मोठ्या सुनबाईने पेटी उघडली. परंतु आतले दृश्य बघता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक एक निराशाचे भाव आले. अरे हे काय? या पेटीत तर आईचे दागिने असायला हवे होते, पण इथे तर बघा, यामुळे तुमच्या दोघांच्या लहानपणीचा फोटो पडलेला आहे. आणि हे काय आहे? छोट्या मुलांची खेळणी. या सगळ्या वस्तू पेटीत ठेवतात का ते सुद्धा कुलूप लावून? तोंड वाकडं करत मोठ्या सुनेने खेळणी खाली फेकून दिली. तेव्हाच मोठ्या मुलाने ते खेळणं उचललं आणि छोट्याला म्हणाला, छोट्या, तुला लक्षात आहे आपण दोघे लहानपणी याच खेळण्याने खेळत होतो. किती गोड आठवणी या खेळण्यासोबत जोडल्या आहेत. त्यामुळे आईने त्यांना सांभाळून ठेवले असेल. मग दोन्ही सुनांना एक नंतर एक सामान काढून खाली फेकायला सुरुवात केली पेटीतून. खूप साऱ्या वस्तू निघाल्या, पण ज्या वस्तूला ते इतक्या उत्सुकतेने शोधत होती ती कुठेच मिळाली नाही. आणि मग त्यांनी मोठी अपेक्षा घेऊन दुसऱ्या पेटीचे कुलप खोलले. त्या पेटीत सगळ्यात वर एक पिशवी ठेवली होती, ज्यामध्ये थोडेफार पैसे होते. त्या चौघांच्या लालची नजरा त्या पिशवीवर गेल्या. पैसे काढून मोजले तर त्यात जवळजवळ 50,000 रुपये होते आणि त्यासोबत एक लिफाफाही ठेवला होता, ज्यामध्ये 500ची जुनी फाटलेली नोट होती. छोट्या मुलाने सगळं सामान बाहेर काढलं, परंतु त्यामध्ये लहानपणीचे सगळे छोटे छोटे कपडे होते. त्याशिवाय अजून काहीच नव्हतं. अरे, या लिफाफामधला कागद आपण वाचलाच नाही. नक्कीच यामध्ये बाबांचा बँक अकाउंट किंवा संपत्तीबाबत काहीतरी माहिती असेल. असं म्हणताना मोठ्या सुनेच्या डोळ्यात एक चमक आली आणि मग मोठ्या मुलाने ते पत्र वाचण्यास सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं की, बाळांनो, इतक्या उत्सुकतेने कोणत्या वस्तू शोधत आहात तुम्ही? तुमच्या आईचे दागिने आणि माझी संपत्ती? अरे बाळांनो, आमच्या दोघांची अनमोल संपत्ती फक्त तुमच्या लहानपणीच्या आठवणीच होत्या, ज्याला आम्ही खूप सांभाळून ठेवले होते. पण तुम्ही दोघेही आपापल्या जीवनात इतके मस्त होते की आपल्या आईवडिलांना तुम्ही विसरलात. माहीत आहे मुलांनो, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं ते? आपली माणसं असताना ती माणसं त्यांच्यापासून दूर होणं. इतकी दूर की ते त्यांचा विचारसुद्धा आपल्या डोक्यातून काढून टाकतात. आणि बाळांनो, खरं सांगू तर त्यावेळी जगातली कोणतीच संपत्ती किंवा पैसे कामी येत नाही. सगळं व्यर्थ वाटू लागतं. तुमचा हा म्हातारा बाप आपल्या अंतिम समयी प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांची साथ मिळण्यासाठी तडपत राहिला, रडत राहिला. पण तुम्ही इतके कठोर मनाचे झाला होतात की माझे अश्रूसुद्धा तुम्हाला दिसले नाही. 2 मुलं असताना ते आपल्या अंतिम समयी वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी मजबूर झाले होते. आता यापेक्षा माझा निर्लज्जाची बाब तुमच्यासाठी काय असू शकते? बाळांनो, आता ती गोष्ट सांगतो, जी गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही कायमच खूप उत्सुक आहात. माझ्या शेतीच्या जमिनीचे हे घर आणि जमीन आणि ही घर, जे बाकी जी संपत्ती होती ती मी त्या वृद्धाश्रमाला दान केली आहे, जिथे मला माझ्या अंतिम समयी आधार मिळाला होता. आणि जे 50,000 तुम्हाला माझ्या पेटीतून मिळाले आहेत, तो माझ्या अंतिम संस्काराचा खर्च आहे. कारण जी मुलं माझ्या जिवंतपणी माझी जबाबदारी उचलू शकत नाही, त्या मुलांवर मला माझ्या मरणानंतर सुद्धा ओझं बनून नाही राहायचे. आणि यासोबतच लिफाफामध्ये 500ची जी नोट आहे, माझ्या छोट्या मुलासाठी आहे. ती लक्षात आहे ना बाळा? ही तीच नोट आहे जी दूधवाला भाजीवाला कोणीच घ्यायला तयार नव्हते. आणि मी गावाला येण्या अगोदर तू फाटलेली नोट माझ्या हातात ठेवून आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं. आता तर देवाला प्रार्थना करतो की जसं माझ्यासोबत झालं तसं दिवस तुम्हाला कधीच पाहायला मिळायला नको. पण बाळांनो, प्रकृतीचा एक नियम आहे, जे काही आपण दुसऱ्यांना देतो ना, पुन्हा आपल्याजवळ कधी ना कधी नक्कीच येतं. पत्र वाचता वाचता मोठ्या मुलाचा आवाज थरथर कापू लागला आणि छोटा मुलगा पत्रात लिहिलेल्या गोष्टी ऐकून मग जोरजोरात रडू लागला. आणि दोन्ही सुना आपापलं डोकं पकडून शांत बसल्या. आज खरोखर त्यांच्या जीवनात भूकंप आला होता. कारण त्यांना सासूबाईचे दागिने किंवा सासऱ्यांची जमीन काहीही वाटायला आलं नव्हतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, वामनरावांनी शेवटी आपल्या मुलांबद्दल आणि सुनांबद्दल घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.